उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे साईबाबा संस्थानाकडून भाविकांसाठी मंडप आणि मॅटची व्यवस्था। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अंगाची काहिली होण्यास सुरुवात। उल्हासनगरमध्ये चक्क गटाराच्या पाण्यामध्ये भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ समोर। खेमाणी परिसरामधील धक्कादायक प्रकार। उल्हासनगर महापालिकेने भाजी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी। पुण्यामधल्या भोरमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल। सिंधुदुर्गामधील सेतू सुविधा केंद्राचं काम गुजरातच्या कंपनीला दिल्यामुळे राजकारण तापलं। स्थानिकांचा रोजगार हिरावल्याचा विरोधकांचा आरोप। जिल्ह्यातील 9 सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी मे गुजरात इन्फोटेक कंपनीला मंजुरी। नराधम बापाकडून आपल्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार। नालासोपाऱ्यामधली धक्कादायक घटना। मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर। आरोपीवर खंडणी, हत्या, चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे। स्वारगेट प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर। आगारामध्ये पडून असणाऱ्या बसेसची अधिकाऱ्यांकडून पाहणी। 12 शिवशाही बस 5 वर्षापासून भंगार अवस्थेत। प्रियकराकडून प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार। विरारमधली धक्कादायक घटना। प्राणघातक हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी। तरुणीच्या हातावर आणि मनगटावर चाकूचे वार। 13 वर्षापासून प्रेमसंबंध, पण तरुणी दुसऱ्या मुलाला बोलत असल्याच्या संशयातून आरोपीचं कृत्य।